दिवस त्यांच्या भेटीच्या संदर्भामध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न होताच मधल्या कालावधीमध्ये होत होती। त्यावेळेला मी दौऱ्यावरती होतो, आदरणीय साहेबही दौऱ्यावरती होते। काल आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राबाई पवार यांच्यासोबत आम्ही गुवाहाटीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीसाठी त्या ठिकाणी गेलो होतो। दुपारी मी परत आलो। आज आपण पाहतात की आज माझ्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्या माझ्या सततच्या पाठपुरातून जवळपास 400-450 कोटी रुपयाचे एक प्रकल्प पूर्ण झाला आहे। जंजिरा किल्ल्याच्या तिथे जी जेटी झालेली आहे त्याचं लोकार्पण आहे आणि भरडखोल इथे मत्स्यमार बांधवांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणाचं बांधकाम त्या ठिकाणी मी आदितीच्या प्रयत्नातून होतो आहे, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी आहे। त्यामुळे काल संध्याकाळीच साहेब काल उपलब्ध आहेत, आज उपलब्ध आहेत असं ज्या वेळेला निरोप आला त्यावेळेला काल त्याला भेटायला गेलो। साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं, त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे। तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं, कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही। कारण आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। आजही बहिणींच्या नेतृत्वाखाली इंडिया मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चितपणाने करतो आहोत। राज्यात देवेंद्रजी, एकनाथराव, आदरणीय सुनेत्राबाई यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार लोकाभिमुख कामं करत आहे, त्यामुळे त्याला बळकटी आणणं आम्हा सर्वांचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतो आहोत। साहेबांची भेट सदिच्छा भेट होती, तब्येतीची विचारपूस होती। मला जे आहे तेवढं मी बोलणार। मी या प्रत्येक गोष्टीचा खुलासा त्याच्यामध्ये केला आहे, त्यामुळे सद्यस्थितीत काय चालू असेल नसेल त्याचा काही भेटीशी, साहेबांच्या काल सदिच्छा भेटीशी दुरान्वय संबंध नाही। आमच्या भेटीमध्ये अजिबात चर्चा झाली नाही, प्रदीर्घ कालावधीनंतर भेट झाली, त्याच्यामुळे तब्येत आणि इतर गोष्टीवरतीच त्या ठिकाणी 5-10 मिनटं बोलता आलं। यापेक्षा त्याच्यातला कुठलाही अनवर्थ नाही। मी वारंवार कालपासून ही बाब स्पष्ट केली की आम्ही इंडियामध्ये आहोत, इंडिया मजबूत करण्याचं आमचं काम वहिनीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते अव्याहतपणाने पुढे त्याच ताकदीने सुरू राहील। धन्यवाद। तटकरे साहेब, पण काल पक्षाच्या याच्यामध्ये जे काही तर शरद पवारांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलेलो होतो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी प्रत्यक्ष गेलो होतो, मात्र कोणत्याही पद्धतीनं इतर बातचीत झालेली नाही, कारण आमचा भर हा एनडीए मजबूत करण्यावर आहे असे ते म्हणाले। बहिणींनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही। धन्यवाद। नेत्यांमध्ये तुमची चर्चा झाली आहे का सगळ्या नेत्यांची? सध्या आमचा पक्ष मजबूत करण्यावरतीच आमचा भर आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सुनील तटकरे यांनी नुकतेच शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यावरती या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका असं त्यांनी स्पष्ट केलं।